यांचं तर ना नुसता अभ्यास 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 त्या अभ्यासाचा पुरावा काय खाल्ली मी भांडे घासायचे पडल्या घासीन ना मी आहे ना घासायला. तरीच म्हणलं कसं काय नाही आल्या. रानातलं करीन, गुरांना पाणी पाजलं, आता भांडे घासीन, कपडे धुवून गेलते. तू मोबाईल करीत बसला. मोबाईल बघत बसलं म्हणजे काय लय ही नाही झालं काय ते रानात मीच करायचं. हा का? हा मग इथं कोणी ऐकायला नाही. खोटं नको बोलू एवढं. रानातलं मी करते तुला माहितीये. मग करता ना, मग करा ना. बोलून कशाला दाखवता? बोलून नाही दाखवायचं मग तुला कळत बी नाही ना. हे कांदे कधीचे पडलेत, हे कांदे नाही निवडता येत का तुला इथं? मी निवडू अगो बा, तू राणीच महाराणी, तू कशाला निवडची नाही ना. म्हणजे घरातली कामं मीच करायची, कांदे मीच निवडायचे, ह्यांनी बसायचं पुस्तक घेऊन नुसतं दिवसभर. कॉलेज करते तिने अभ्यास करायला नको का? मग रानातलं थोडंफार केलं काय होईल? अगं रानातलं आता मी करते एवढं बरं नाही का? तू करते का रानातलं? तू बी नाही करत, ती बी नाही करत, मी आहे ना करायला. मग भांडे कोणते तर घासायला लावायचे का नाही? त्यात शिकवायचं नाही काही, पण आईचा उद्धार झाला पाहिजे. हा का? जसं तुझ्या आईने तुला नाही शिकवलं आहे ना. शिकवलंयच माझ्या आई, म्हणूनच करते आहे ना सगळं पटापटा. लाज वाटत दे जरा. मला वाटती लाज, तुम्हाला वाटती का बोलायला? आता माझी लाज काढते का तुला? काही अगं किती बेशरम आहे ग तू. आम्हीच बेशरम आहे. मी तुमच्या घरात आले ना तीच माझी बेशरमी झाली. हा का? आता तुझं लग्न झालंय, जरा अक्कल धर, नाच धर जरा. काय झालेलं मग? मी काय म्हणलं? घरातले काम करायला. अगं बाया, ती शेजारची बघ मंगूताई, घरातलं करून बाहेरचं जाती, तिची सासू घरात बसती. तसं तो तुला नाहीये. आणि माझं काय ग? तिची सासू सगळं घरातलं करते, ती बाहेर जाते काम. नाही, माझा संसार झालेला आहे. संसार आहे ना आता तुझा आहे. कळालं का? कळलं सगळं बोलून. ते गुरांना पाणी बिनी पाजत जा जरा. मी उद्यापासून नाही पाजणार. कळालं का? मी नाही पाजत. चौकशी करता तुम्ही? मी तुमच्या कामात दखल घालते काय? झालं आलं पुस्तक वाचन पुढं. बरोबर आहे ना. तिचं काय नाव घेत असती? माझ्या आईशी कशाला भांडता तुम्ही? हा नाही, शेजारची सगळं भांडी ते की जाऊन आता सकाळ सकाळ तेवढीच कामं करायची मला. जाते भांड मग. माझ्या संग नको भांडू. तू कर ग अभ्यास. तू नको बघा तुमची उद्योग. हा तू कर अभ्यास. जाऊ दे. आणि घरातली कामं करून घ्या जरा. जाते बाहेर आले. लवकर आहे बरं का. भाकरी करून घे. नुसतं कालवण करणार आहे मी आणि जाणार आहे लगेच राहणार. अजिबात करणार नाही मी आज काही काम. तुझं तू भाग, नाही तर राहून देत असच. जा द्यायचं एकदाचा. बाई ग, अख्खं घर पालत घातलं तरी दिसा नाही फोन उचलेला नाही, काय करीना. कुठे साईडे? अय साईडे, तिकडे काय करू राहिली तू? इकडे बरं. अगं ती पाणी दिलं तर तेव्हा बघत होते, म्हणलं पाणी पोचलंय का नाही कांद्याला. तू आहे ना, तू नुसतं हे काम करूच मर. आता काय झालं? स्वतः जीवन काय जगूच नको. काय झालं? काय झालं काय विचारतीये? इथं तुझ्याकडे यायचं म्हणून तुला किती फोन केले मी, एक फोन उचलला नाही. अगर घरी फोन होता, मी रानात आलते, मला कसं उचलू? फोन रानात घेऊन यायचं मग. मला पण फोन येतो. अगं रेंज नसती इथं रानात, मग कुठं घेऊन येऊ इथं? मला वाटलं दाजींना पाठवशील तू, दाजी येतील घ्यायला. कशाचं काय सगळं उन्हात आणत मला यावं लागलं पाय. दाजी एवढी शान आहेत का? एकदा बसले ना एका जाग्यावर की उठायचं नावच नाही. मग काय तर खरं, सगळी कामं मीच करायची. कांद्याला सुद्धा पाणी मी दिलंय. त्यांना म्हणत या तर तेवढं. तर सासूला सांगायचं ना जरा द्यायला. हाती पिती नुसती बसती. एवढा मोठा पोट्या झालाय नुसता खाऊन. मग काय तर वरून काय म्हणते, सगळं काम मीच करते. त्याच्या पुरीला जरा कामाला लावायचं. मग काय करतेस ती? पुस्तक घेऊन बसती. ते तर नुसतं आपण म्हणलं ना, अरे हो भांडे घासायचे पडले, नुसतं पुस्तक घेऊन बसती. मग काय तर तिला तेवढंच येतं काम चुकार कुठली. कधी आली तू मानसी? मी का मगाशीच आले. जीजू तुम्ही तर बोलीच नका माझ्यासोबत. का काय झालं? मला तर ना तुमच्यासोबत बोलायचंच नाहीये. का? का म्हणजे साधं घ्यायला पण नाही आलं तुम्ही मला. मला फोन करायचं मग. ताईडीला फोन केला होती किती उचलून तर खरा. अरे तिला जरा आता काय बोला, मेंदू आहे का तुला डोक्यात? आहे ना. गुडघ्यात आहे तुझा? तुमच्या वाणीच गुडघ्यात गेलाय. अगं मला फोन करायचा. बच्ची सगळं जाऊ दे. काय म्हणतोय अभ्यास बिभ्यास मग तुझा? अभ्यास काय निवांतच चालू आहे. जरा लांबूनच बोलावी म्हणते. मेवून आहे माझी लाडायची, मी बोलणारच. बघतीच तुम्हाला लाडायची म्हणजे बरं. लग्नाचं बिग्नाचं काय विचार मग? तुम्ही करता का मग दुसरी बायको? सॉरी मजाक केली. चालते का आमची? आधी डोक्यात उचलून घालीन मी. इथे रंगत उधळले सगळे. लगेच असं चेहरा बघ कसं झालंय. काय लगेच दुसरं लग्न करतोय मी. तुम्हाला म्हशीच्या पायाखाली तुडू येते बघा का नाही संध्याकाळच्या. नको नको राहू दे. बरं काय खाल्लं बिल्लं का नाही? नाही ना, लय भूक लागलीये. तिला काहीतरी खावं घाल. आणलायचं ना मग खायला गावातून. लागले सांगायला मला तू सांगितलं ना, मी आणा गेलो असतो माझ्या लाडाच्या मिवणीला.
लय बोलू नका. रात्री सांगितलं होतं तुमच्या गिन्यात राहील कावा ना. सांगितलं होतं का? हा कामाची गेला असं विसरून. बरं, चल गेले आता मग. चल तिला काय ते थंड बिंड दे आता एवढं मनात आली. आम्हाला आणायचं गावातून. मी नाही देणार थंड फिंड. तर बहिणी का कोण आहे मला काय कळणार. अरे लय चालायला लागली ती जरा. हा ना जर ते राहून द्या जरा थंड या ना बरं मला. हा. घरी बसतो, हा? चल. जमलाय जीव बाई माझा तर. तर बाई खा बाई. चल हा तू तरी थोडस रानातून येता. आई ग काय एवढं उन्हात लावलंय तू? अरे बाबा मग कोण करीन. हा तुझ्या बायकोला तर नुसतं द्याक ना दिवाण भिंतीवर ठेवा. काय काय झालं? काय नाही तिची आरती करायची आता थोड्या वेळ जाऊन. ती काम करत नाही काय? आता काय सांगू तुला. घरातलं नाही करत रानातलं नाही करत नुसता मोबाईल. ती मोबाईल तिला एवढं पागल केलंय ना काय आता बोलावं आता. तिला जरा जापच लागेल त्याशिवाय नाही. तिला बोलल्याशिवाय नाही काय ना. 10 वाजले तरी मला नाश्ता नाही चहा नाही तशीच बोंबलत येईल. नाही केला तू नाश्ता? नाही त्याला वावरात गेलते सकाळी दिवस उगवताच. हा अजून नाश्ता नाही म्हणून म्हणलं काहीतरी तुकडा खावा. तरी काय केलेलं नसेल रात्रीची. अगं नसेलच केलं. काय आता तू काय बोलू तिला मी. आता बाबा तुला लय नाही सांगत मी. कसं आहे उगाच तुमच्यात बी नको भांडणं लावायला. भांडणाचं काय आहे ग? तू आता आम्हाला एवढं हे केलं मोठं केलं ना आता ती आले असं म्हणलं कसं. माझं कर्तव्यच आहे बाबा तुम्हाला मोठं करणं जगवणं शिकवणं सगळं करणं माझं काम आहे. पण तिचं पण काहीतरी कर्तव्य आहे का नाही. आता आमचं बी काय कर्तव्य आहे का नाही तुला सांभाळायचं. पण आता हे असं येड्यावणे वागते ना काय मला सुचत नाही. सांगितले तरी 2 शब्द प्रेमाने सांग समजून. ना आता तीच करतो आता तिला नाही तेच तर करायला काय होईल तू जर रागाने बोलला तान तान करीन माहेराला जाईन. ते माणसं मला भांडायला येते सासुरास केला. लागलं. जाऊ दे काय करणार आहे मग आता जर तुलाच समजत नसेल तर नीट. हा एवढा उशीर झाला जेवला नाही काय नाही. सांगते बाबा माझं नशीबच खराब आहे. काय करू. मला जसं कळतंय तसं कष्टच आहे. मला वाटलं होतं सून आल्यावर थोडस माझं कष्ट कमी होईल. मला बी तसंच वाटलं होतं पण ते आता असं निघालं असं वाटलं होतं. तिळभर कष्ट कमी नाही झालं माझं. मग काय मी बघतो आता किती कष्ट करते. जाऊ दे चला आपलं बघू. जग काय म्हणून परत लेकराचा संसार आईने मोडला. हा लोकाला काय तेवढंच पाहिजे. सगळं बघावं लागतं. समाजात राहायचं म्हणजे समाजाप्रमाणे वागावं लागतं बाबा. आता मला मस्त त्रास आहे. हे बघ 5 वेळा तोंड धुईन क्रीम लावीन. क्रीम लावली का कांगवा 10 वेळा करीन. मोबाईल करीत बसन. तेवढाच उद्योग आहे तिला. क्रीमा आणून तर मी बेजार झालो नुसतं. जाऊ काय दे कुठे बाबा. दाखवायचं काय तिला काय. मी मसली किंवा जपत आहे तिला. पण ती मला अशी आईवानी जपतच नाही. तिला वाटतं सासू आहे. मला उलट बोलती. हा बघतो म्हणजे माझी जी इज्जत काढी ती. तू अशीन तू तशीन कधी कधी तर तुरे बोलती. हा थांब मी बघतो. जाऊ दे चल तिच्याकडे. भांडू नको बाबा. नाही भांड मी पहिला तिला प्रेमातच बोलतो. आल्या वाटतं मॅडम कॉलेज वरून. हा बोल ना काय म्हणतो. काय कुठे गेली? कॉलेजला पेपर चालू इथं. हा कसं गेलं तुझं? 1-2 पेपर राहिले तर चांगले गेले पेपर. बरं. काय लग्नाचा विचार आहे का नाही डोक्यात काय? बघू आधी शिक्षण करायचं नोकरीला लागायचं मग लग्न करायचं. बरं. तुझं मग लग्नाचं? माझं नाही आता बघतात घरचे स्थळ. हा का? बघायचं मग भेट. तू अभ्यास करतो की नाही? नाही शेती बघ कळे आपल्याकडे काय अभ्यास करायचे त्याला. अरे करायचं कवर शेती करणार आहे अभ्यास पण करायचा. नाही शेतीत पण चांगला पैसा आहे. घरी गुरु आहेत. हो बरं आहे. मग तू अभ्यास करतो की नाही? नाही टाइम भेटलो करतो आपला थोडाफार. यायचं कॉलेजला आला असतं तर चांगली पोरगी भेटली असती तुला. काय चांगली पोरगी हे तर रानातलं कोण बघायचं. दारा काढायचं काय शान उचलणार आहे का? मग काय अडाणी गोळा आणायचा काय? आडा नाही पण तुझ्यासारखे शिकलेले 10वी 12वी झालेले आणायचे एखादं. हा हा नाही बाबा मला शिकायचंय. शिक चांगली मोठी होशील. हा नोकरीच करणार आहे मी. हा मग काय बघू आता घरचे बघत असतं. हा चल बाबा लय भूक लागली जाते मी. बाय बाय. आईला ही पोरगी लय मानात बसती. काहीतरी जुगाड करून हिला पटवा लागली. लय शिकली तर जाईन एखाद्या नोकरदाराच्या हातात. तिला लवकरच काहीतरी करावं लागेल. मस्त घास आलाय. मस्त आलाय ना. हा ना. मग आता गुरांना नको आहे काहीतरी खायला. अगं पडशील की. काय सांगू माझं तर इथं दगडन ते त्याच्यामुळे मग टेन्शन कशाला घेते. दाजी कसं ते. हा ना मला सांभाळण्यासाठीच नाही का. बघ आता ही घर बांधले आपण. हे वय हा चालू आहे काम. हा मग आता तू काय कर सांग का. हा
हे महिनाभर घर बांधलं राहिला. बस का येईल की मग लाडाची माझी मिळून अगं बाई दाजी तुम्ही तर लईच मस्करी करतो बघ. आता मी नाही म्हणलं करावं लागते. आता बायकोच्या पाठीमाग काय आता बोलू, नसतं डोकं दुखी आहे माझ्या पाठीमागे ती हा का? मग जाऊन द्या तायडी पण ना तुमच्या चांगल्यासाठीच बोलती. चांगल्यासाठीच बोलते. काय बोलती बाई, नुसतं डोक्याला पाठीमाग किरकिर उठलं की ते रील्स रील्स काय सांग. तुम्हाला माहितीये का तिला लहानपणापासून सवय होती की रील्स पाहायची वगैरे नाही का. कशाला तुझ्या मनावर घेताय मी ते आईला मारण्याचा ताण पडतोय. हा ते काय करणार तू सांग बरं. आई मला बोलतील हिनं थोडंफार केलं पाहिजे का नाही. ती नुसतं उठलं की सकाळ झाली की आरच्या पुढे बघते आणि मेकअप करते. अरे काय तिला कुठं दाखवायचंय का आता. नाही बरोबर आहे तुमचं, पण तिला आवडतं ना मेकअप करायला. करावं पण घरची पण काम करावं की जरा. हा ते बी आहे बर का. पैसे कुठे नेणार मला सांगू त्या मेकअपला ह्याला रिचार्ज टाकायला पैसे कुठे नेणार. बरोबर आहे. बरं जाऊ दे. मग काय म्हणते बाकी. मग तुझं मग हे तुमची बेडरूम कोणती घेतली? ओके माझी बेडरूम आमच्या दोघांची ती तुझे करून टाकू. आई मला नाही या बेडरूम मध्ये जागा. बरं तू माझ्यासोबत राहा. काही विषय नाही मग. तिला मग आपण काय करू देऊ कुठं तर सोपं बिपं. तुम्ही म्हणला मी गोट्यात राहते की गोट्यात. हाय तू आली बाई. गोट्यात चालेल मला. अगं नाही ते आम्ही चेष्टा करू. हा चेष्टाच करत होता का खरं बोलत होता? ना अगं चालली मस्करी चालली. नाही नाही अगं चेष्टा हा. चेष्टा चालू होती. तुमच्या दोघांची लई थिरत चालल्यात. अगं ना आमची ती चेष्टा मस्करी चालते. चेष्टा मग सांग बरं तायडे दादीचं आणि नाही का हिज माझं नातं कसं आहे. एकदम मस्ती खोड आहे ना ग. आणि तुला माहिती आहे तुम्हाला लज वाटते का मला काय झालं? कशाला म्हणतात तिकडे कुठं बी ठेव तिला. नाही गोट्यात झोपते मी आजपासून. मस्करी करत होतो. आजपासून सुरुवात अगं नको करते. काढला पाहिजे नेऊ. तुम्ही फक्त घरी या मग तुम्हाला सांगते. अगं पण मी पण येऊ का नको. कुठे तिचं म्हणा घेते. हा ना मग काय तर. जाऊ दे ती आपली ती रूम आपली हा ना. चला मग तिची समजूत काढा पहिले जाऊन. मी अशीच भांडत बसेल. आपल्या दोघांचं काय आहे. मग काय तर एक तर तुम्हाला आयुष्य काढायचं तिच्यासोबत. जा लवकर पळा. तू कुठे बसती. बसते कशाला मी तुमच्या मागं पळते. तुम्ही पळा पळा मी पण पळते. मला या घरातच राहायचं नाही. झालंय माझं सगळं झोपलंय. आता काय राहिलं नाही या घरात. कोण नाही माझं. मी माझ्या बापाच्या घरी राहिले ना तरी बरं होईल. बाप माझा नीट सोडीन मला. काय झालंय काय चालली आदळ आपण. काय चालली माझी चालली मी घर सोडून पिशवी घेऊन कुठं मारायला कशाला. तुमच्या पोराची नखरे बघून. अगं बाई काय झालंय. तुमचं पोरग माझ्या बहिणीचा गुलुगुलू करीत होत. बाई खरंच मी बघितलं. बघितलं तू. हो आई. तुझी बहीण आहे ना ती. माझीच बहीण आहे. माझ्या संसाराला पट्ट्या लावून चालली. बरं तू आई, काय जाऊ बघितलं तिथं बसले होते घासच्या तिथं. मग तू काम नाही काय बोलली. मी काय नाही बोलले बाई. मला वाटलं असं सहज बोलत असतील ती. आता ही कशाला फार, त्यांच्यामध्ये बोलू? घर सोडून चालली आणि तू म्हणती नाही बोलली म्हणजे. जाऊ द्या काय मला. थांब पिशवी जाऊन दे इथं आणि आधी येऊ दे त्याला. वहिनी मी बघते दादाकडे. तू काही बोलू नको. तू शांत हो. त्याला येऊ दे विचारपूस करते मी त्याची. असं लगेच चालली लावली टाळायला निघाली लगेच घर सोडून. म्हणजे तुम्हाला पोराचीच कळवळा येणार ना. माझं काय आहे. माझं कोण आहे इथं. तू शांत हो. त्याचा कळवळा येत नाही आणि त्याची बाजू मी घेणार नाही. मला आधी सोक्ष मोक्ष लावू दे का खरं काय नाही ते. नाही सगळं उद्ध्वस्त झालं ना मग तुम्ही विचारा. बरं शांत हो आता. तुझ्या वडिलांना फोन केलाय ना तुझे वडील येतात. नको रडू आता तू. झोपे आलाय पिशवी घेऊन निघाली तू काय रडती भावाला. तू बहिणीचं घर बोडायला निघाली का वय. मग ती पिशवी घेऊन चालली मारायला आता. मी कशाला म्हणून इथं कर मला काय बघितलंय तुमच्या दोघांना तिथं बसलेलं गासापाशी. बसतोय? ते बोलू बोलत होते तुम्ही दोघं. हा मग बरोबर तू बोलते. काय आता आणि आपण नवीन घर बांधाय काढले ना. त्याच्यात ये दोघं राहणार एका गोले. अरे भाड्या तुला मी पाणी मारायला पाठवलं होतं तिथं काय बोलत होता. काय मला सांगाय मला फक्त सांग तुला त्रास होतो का नाही. ती रील्स बघत बसते मेकअप करते का नाही. तिला आहे का जेवायला मग तिला आपली. अरे वेडा आहे का. मी लग्न करेन. अरे तोंडाला काय आहे का. मी ना तुम्हाला खूप जपन बर का. हो तिकडे भावाने
काय होतं तुझा किती बांगडी? आणि तुझी नाही नाही सांगत काय तुम्ही कोण करायला आली होती तिकडं? आई मला सांग तू तुझी काळजी घेते का थांब, थांब. काय आहे? अहो, सासरीवरती किरकिर करते आईची काळजी घेत नाही काय नाही नुसतं रील्स बघती मेकअप करते आणि म्हणून मग म्हणलं मी करते तुमच्या हा. लग्न. म्हणजे ही पहिली मी दुसरी ही नको मला सुधारवण्यासाठी नाटक होतं तर खरे लग्न करायचं हा हिला सुधारण्यासाठी नाटक करतोय आम्ही. ही ना नुसती आळशीपणा करते, कधीच एक काम पण वेळेवर करत हा. नाही. बघा आणि काय चाललंय सुधारणार आहे का तू सांग फक्त मला नाही तर खरंच मी लग्न हा करणार. आम्ही तयार आहे बघ लग्न करायला तू सगळं बस तुमचा मुद्दा काढलास का निघून बघितलं हे असं करते. असं बोलते मग तुम्ही काय सांगा बरं नक्की काम करायची बघितलं तुमच्या समोर कशी बोलते ना घरची चुकलं नवऱ्याची रिस्पेक्ट ठेवली पाहिजे लोकांसमोर, माहिती का? आणि बराच पिशवी आपली आता नाही तर खरं नाही राहते नाही भरणारच आहे आता पिशवी. नोकरी लागायच्या निकडा 8 दिवस राहते इकडे येऊन. पुस्तक आणले ते मोबाईल मागमात्यांची. चुकलं करशील ना घरातले सगळे काम त्याला तुकडा पाणी टाइमवर दे तिचा चाललाय आम्हाला आता बघा पोरगी लग्न झाली आता एवढं शेवटचं वर्ष आहे नाही तसं काय नाही. शिक नोकरीला चांगला नोकरीवाला मुलगा बघतोय आता सेकंड इयरला आहे आता एवढं वर्ष गेलं तर तिचं उरकून टाकायचं बोलायचं ना हा बघा नवरदेव बघा आपला नवरदेव बघा आणि स्वयंपाक बिपाक काही शिकू नका नवरदेव बघा तुला शिकवलंय तू शिकवायचं ना कमी त्यांच्या सासरला जाऊन स्वयंपाक करी इथं शिकवायचं काय बरं आपल्या घरात असे ती मेकअपचं शिकवल तिला अभ्यास राहिला बाजूला चल